नमस्कार मित्रांनो, तर आज आहे सोमवार आणि सोमवारला मोस्टली उपवास असतो खूप साऱ्या जणांचा आणि सोमवारच्या उपवासाच्या दिवशी एक स्पेशल डिश बनते. तर काय बनते मम्मी? साबुदाण्याचे वडे. साबुदाण्याचे वडे. तर साबुदाण्याच्या वड्यासाठी तुम्ही बघू शकता इकडे काय काय आहे. काय हा भिजवलेला आदल्या दिवशी साबुदाणा भिजत टाकलेला आहे. हे शेंगदाण्याचा कूट आणि हिरवी मिरची दळून घेतलेली आहे, मीठ आणि आपले बटाटे उकडून घेतलेले आहे. तर आम्ही 2 जणांसाठी घेतलाय. मोस्टली क्वांटिटी आमची 2 जणांसाठी आहे, कारण 2 जण खाणार आहे. तर तुम्ही असतील जेवढ्या जणांसाठी बनवणार असाल तेवढ्यासाठी तुम्ही क्वांटिटी घेऊ शकतात. तर स्टार्ट करूया आपल्या साबुदाण्याचे वडे, बरोबर ना? यस. तर आपण आता काय करणार आहे? पहिल्यांदी प्रथम याच्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत साबुदाण्यामध्ये. तर आपण मीठ टाकणार आहोत, तुम्ही बघू शकता. त्यानंतर मिरचीचा यात टाकणार आहोत आणि नंतर शेंगदाण्याचा भाजलेला कूट त्यात टाकणार आहोत. तर आपण सगळं यात मिक्स केलं आहे. ओके. नंतर आपण हे बटाटे असे चुरगळून त्यात टाकायचे. नंतर हे सर्व एकत्र करून तर हे सगळं मिक्स करायचं. तर आपण तुम्ही बघू शकता की आपण सगळ्या गोष्टी त्यात ज्या आपण स्टार्टिंगला दाखवल्या होत्या त्या आपण सगळ्या गोष्टी त्यात टाकल्या आहे आणि त्याला सगळं प्रॉपर मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ चवीनुसार घ्यायचं आहे. मिरची वगैरे तिखट तुम्हाला जेवढं लागत असेल तेवढी मिरची तुम्ही टाकू शकता तुमच्या टेस्टप्रमाणे. आणि बटाटे पण टाकले आपण त्यात आणि त्याला चांगल्या प्रकारे आपण मिक्स करून घेतोय. तोपर्यंत मिक्स करायचं तोपर्यंत एक चांगल्या प्रकारे ते असं मिक्स होऊन जात नाही तोपर्यंत, बरोबर ना? हो. तुम्ही बघू शकता मम्मी चांगल्या प्रकारे मिक्स करून घेते. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथं मम्मीनं सगळं प्रॉपर मिक्स केलेलं आहे. मिक्स केल्यानंतर इकडं मला दिसतंय मम्मीनं कढई तापवायला ठेवली, त्यात तेल टाकलंय, तूप टाकले. ओके, मम्मीनं तूप टाकले. आम्ही तुपात बनवणार आहे. तुम्ही तेलात पण बनवू शकता, तुपात पण बनवू शकता, तुमच्याकडे ऑप्शन आहे. तर आता काय करते? आता वडे बनवायचे आपल्याला. ओके, वडे बनवते. तर तुम्ही बघू शकता त्याप्रमाणे तुम्हाला असं वडे बनवून घ्यायचे. चांगल्या प्रकारे त्याला गोल करायचं आहे. असं गोल बनवायचं आणि त्याला असा आकार द्यायचा आहे. गोल आपल्याला पाहिजे तसे आपण छोटे मोठे वडे बनवू शकतो. मोस्टली मीडियम साईजचेच बनवा, ते चांगले तळून निघतात त्यात. तर या प्रकारे तुम्हाला असे वडे तुमचे बनवून घ्यायचे आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण काही वडे झालेले आहे आपले. तर हे जे वडे आपण बनवले आहे ते आपण तळून घेणार आहे. तिकडं आपला गॅस चालू आहे लो फ्लेमला आपण गॅस ठेवला होता, जेणे की तूप आपलं तापून जाईल. मीन्स आपला टाइम वेस्ट होणार नाही आणि आपण वडे लवकरात लवकर बनवून घेऊ. आपण आता हे वडे तुपामध्ये तळून घेणार आहोत. तर कढईत आपण तळून घेतोय तुपात वडे. या प्रकारे तुम्हाला असे सोडायचे वडे. तर तोपर्यंत आपल्याला ठेवायचे जोपर्यंत कलर होत नाही, मग त्यानंतर पलटायचे असे ब्राऊन. दोन्ही साईडने तूप लागून द्यायचे आपल्याला. घरगुती आपण साबुदाणा वडे खूप इझिली बनवू शकतो. आपल्याला काय असं जास्त कशाची गरज नाही पडत आहे. सिंपल इन्ग्रेडियंट्स लागतात
आणि तुम्ही पण घरगुती घरी बसून ज्यांना स्वयंपाक येत नाही ते साबुदाणा वडे ट्राय करू शकता बनवायला, आणि दह्यासोबत खूप भारी लागता खायला. तुम्ही मित्रांनो बघू शकता आपले वडे कलर चेंज करताय. असा ब्राउनिश कलर झाला पाहिजे तुमच्या वड्यांचा, खूप सारे जळले नाही पाहिजे, असा ब्राउनिश कलर बनवायचा आहे त्यांना. गॅस हाय फ्लेमवर ठेवून करायचा आहे, मी पटकन ते होतील आपले तळून निघतील. मंडळींनो आपले वडे तयार झालेले आहेत, आपण आता काढून घेणार आहोत. तर वडे आपले बघू शकता कलर कसा ब्राऊन ब्राऊन झालाय, तयार झाले आपले वडे. तर आपण काढून घेतोय त्यांना. तर असा ब्राऊन कलर होईपर्यंत तुम्हाला ते तळून द्यायचे, मीन्स कच्चे राहत नाही साबुदाणा.